विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण गोल्जी बॉडीच्या अल्ट्रा स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत। आता गोल्जी बॉडीच्या अल्ट्रा स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत म्हणजेच गोल्जी बॉडी हे जे सेल ऑर्गेनेल आहे याच्या अतिसूक्ष्म रचनेचा म्हणजे जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे जे भाग अभ्यासले आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत आणि तो अभ्यास डाल्टन आणि त्याच्या टीमने केला होता, राईट। तर या डाल्टन आणि त्याच्या टीमनुसार हे स्ट्रक्चर कसं आहे ते पाहू। बघा, गोल्जी कॉम्प्लेक्स हे जे स्ट्रक्चर आहे हे 3 एलिमेंट्सने बनलेलं आहे अकॉर्डिंग टू डाल्टन अँड इट्स टीम। तर ते 3 एलिमेंट्स जे आहेत गोल्जी बॉडीजचे ते कोणते आहेत, तर त्यामध्ये एक आहे सिस्टर्ने, हा एक एलिमेंट। सेकंड एलिमेंट आहे व्हॅक्यूल आणि थर्ड एलिमेंट आहे व्हेसिकल। या 3 एलिमेंट्स पासून गोल्जी बॉडी हे स्ट्रक्चर फॉर्म झालं आहे। म्हणजे गोल्जी बॉडीचं अल्ट्रा स्ट्रक्चर हे या 3 घटकांनी बनलेलं आहे। तर यातील सगळ्यात सुरुवातीचा जो एलिमेंट आहे सिस्टरने, हे स्ट्रक्चर नेमकं कसं आहे, तर हे स्ट्रक्चर पहा, इथे आपण आता अभ्यास करणार आहोत। सिस्टरने हे स्ट्रक्चर लॉन्ग आहे, ट्यूब्युलर आहे ट्यूब सारखं, आणि फ्लॅट आहे, चपटा आहे की नाही, आणि सॅक म्हणजे पिशवीसारखं आहे, आणि हे स्लाइटली कर्व्ड आहे, असं थोडंसं वक्र असल्यासारखं आहे, स्ट्रेट टाईपचे नाही आहे सिस्टरने। आणि या गोल्जी बॉडीजच्या हा जो एंड आहे, हा जो एंडचा जो पोर्शन आहे हा सोलन आहे, म्हणजे फुगल्यासारखा हा भाग आहे, यास गोल्जियन व्हॅक्यूल असे म्हणतात, राईट। तर दुसरा जो पार्ट आहे, दुसरा जो एलिमेंट आहे गोल्जी बॉडीजचा तो आहे व्हॅक्यूलचा। तर व्हॅक्यूल या एक लार्जर स्फेरिकल स्ट्रक्चर आहेत। बघा, गोल्जी बॉडीजचा दुसरा एलिमेंट व्हॅक्यूल आहे आणि व्हॅक्यूल या कशा आहेत, लार्जर स्फेरिकल स्ट्रक्चर आहेत। या ज्या आहेत या व्हॅक्यूल्स आहेत, आणि या व्हॅक्यूल्स अबाउट 600 अँगस्ट्रॉम इतक्या डायमीटरच्या आहेत, राईट। देन हे झालं व्हॅक्यूल, हा सेकंड एलिमेंट। थर्ड एलिमेंट जो आहे हा आहे व्हेसिकल्सचा। तर या व्हेसिकल्स या ज्या आपल्याला इथे दिसत आहेत, या व्हेसिकल्स ह्या स्मॉलर स्फेरिकल स्ट्रक्चर आहेत। तर अशा 3 एलिमेंट्सने एकत्रितपणे, या 3 एलिमेंट्सना एकत्रितपणे आपण गोल्जी बॉडीज किंवा गोल्जी कॉम्प्लेक्स किंवा डाल्टन्स कॉम्प्लेक्स किंवा लायपोकॉन्ड्रिया म्हणतो। आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट। सिस्टरने हे स्लाइटली कर्व्ड आहेत आणि ते इंटरकनेक्टेड आहेत। बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे, यांच्यामध्ये इंटरकनेक्शन दिसत आहे। तर लार्जर स्फेरिकल स्ट्रक्चर व्हॅक्यूल हे ऑलवेज या गोल्जी बॉडीजचा जो कॉन्केव्ह रिजन आहे, म्हणजे बहिर्वक्र असणारा, म्हणजे आउटवर्डली वक्र कर्व्ड असणारा हा जो भाग आहे यास कॉन्केव्ह रिजन म्हणतात। या कॉन्केव्ह रिजनच्या ऑलवेज क्लोज या व्हॅक्यूल्स असतात। यांची पोझिशन ही कुठे असते, ही ऑलवेज या कॉन्केव्ह रिजनकडे असते। तर ज्या व्हेसिकल्स आहेत, या व्हेसिकल्स या गोल्जी बॉडीजच्या कॉन्व्हेक्स रिजनकडे, हा जो रिजन आहे हा रिजन हा कॉन्व्हेक्स रिजन आहे, म्हणजे हा इनवर्डली कर्व्ड असा रिजन आहे। हा भाग अंतर्वक्र आहे। या अंतर्वक्र भागाजवळ हे स्मॉलर स्फेरिकल स्ट्रक्चर ज्यास व्हेसिकल्स म्हणतात ते इथे प्रेझेंट असतात। हे झालं त्यांच्या पोझिशन बद्दल। बघा, हा जो गोल्जी बॉडीजचा जो 2 रिजनचा पार्ट आहे, एक आहे कॉन्केव्ह आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स, म्हणजेच बहिर्वक्र आणि अंतर्वक्र, राईट। तर हा असा का आहे, किंवा या वैशिष्ट्यालाच या गोल्जी बॉडीजची पोलॅरिटी म्हणतात। बघा, गोल्जी बॉडी ऑलवेज शो पोलॅरिटी म्हणजे गोल्जी बॉडीचा एक रिजन हा कॉन्केव्ह आहे तर दुसरा रिजन हा कॉन्व्हेक्स आहे, म्हणून या वैशिष्ट्याला पोलॅरिटी असे म्हटले जाते। दिस इज द पोलॅरिटी। देन गोल्जी बॉडीचे हे जे 2 डिफरंट रिजन्स आहेत, फॉर एक्झाम्पल हा जो कॉन्केव्ह रिजन आहे, हा कॉन्केव्ह रिजन म्हणजे बहिर्वक्र भाग, यास ट्रान्सफेस किंवा मॅच्युरेशन फेस म्हणतात। ट्रान्सफेस किंवा मॅच्युरेशन फेस
तर गोल्जी बॉडीजचा हा जो कॉन्व्हेक्स रिजन आहे, अंतर्वक्र असलेला, न्यूक्लियसच्या जवळ असलेला, फॉर एक्झाम्पल हे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस गोल्जी बॉडीजची पोझिशन कशी असते ती पेरिन्यूक्लिअर. आपण एक्झाम्पल काय घेतोय, एका ॲनिमल सेलचं घेतोय. ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असणारा गोल्जी बॉडी हा पेरिन्यूक्लिअर असतो. याचा स्टडी आपण यापूर्वीच्या सेशन्समध्ये केला आहे. तर या न्यूक्लियसच्या जवळ असणारा हा गोल्जी बॉडी कसा आहे, आणि न्यूक्लियसच्या कडे कर्व असणारा जो भाग आहे हा आहे कॉन्व्हेक्स म्हणजेच अंतर्वक्र. तर या फेससाठी दुसरे एक नाव आहे, त्यास म्हणतात सिस किंवा फॉर्मेटिव्ह फेस. बघा, ह्या सिस फेस किंवा फॉर्मेटिव्ह फेस किंवा ट्रान्स फेस किंवा मॅच्युरेशन फेस याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला या स्ट्रक्चरचं फंक्शन पाहत असताना समजून येईल. पोझिशन लक्षात आली तुम्हाला. व्हॅक्युओल्सची, सिस्टर्नेची आणि व्हेसिकल्सची जे नंबर असतात या सिस्टरने, हे जे सिस्टरने असतात डिफरंट सेल्समध्ये प्रेझेंट असणारे, डिफरंट सेलमध्ये ज्या गोल्जी बॉडीज असतात त्या गोल्जी बॉडीजमध्ये प्रेझेंट असणारे जे सिस्टरनेचे नंबर असतात त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन आहे. फॉर एक्झाम्पल ॲनिमल सेलमध्ये जे नंबर आहेत या सिस्टरनेचे ते 6 to 12 असतात, म्हणजे 6 ते 12 इतकी या सिस्टरनेची संख्या असते ॲनिमल सेलमध्ये. तर प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणारे जे नंबर आहेत या सिस्टरनेचे हे 10 to 20 असतात. ओके. तर किंगडम फंजायमधील ज्या काही सेल्स आहेत, ज्या स्पेसीज किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या गोल्जी बॉडीज आहेत आणि त्यांच्यामध्ये जे नंबर आहेत या सिस्टरनेचे ते किती आहेत, तर तो नंबर म्हणजे फक्त एकच आहे. म्हणजे किंगडम फंजायमधील गोल्जी बॉडीजमध्ये प्रेझेंट असणारे सिस्टरने किंवा एकच सिस्टरना त्यामध्ये प्रेझेंट असतो. म्हणून किंगडम फंजायमधील गोल्जी बॉडीजला काय म्हणतात, युनि सिस्टर्नल गोल्जी बॉडी. गोल्जी बॉडीज इन फंजाय किंवा फंगाय. ठीक आहे. म्हणून का म्हटलं जातं, कारण सिस्टरनेचा नंबर हा एकच प्रेझेंट असतो त्यामध्ये, दॅट्स वाय. सो इट इज अबाउट नंबर ऑफ सिस्टरने. ॲनिमल सेलमध्ये असणारी गोल्जी बॉडी ही ऑलवेज पेरिन्यूक्लिअर असते असं आपण ऑलरेडी मेन्शन केलं आहे. तर आपण थोडंसं ते समजावून घेऊ. फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या इथे या रिजनमध्ये असे कॉन्सेंट्रिकली अरेंज्ड असणारे, स्टॅक्समध्ये अरेंज्ड असणारे सिस्टरने म्हणजेच, आणि हे व्हॅक्युओल व्हेसिकल्स, ही गोल्जी बॉडीज इथे प्रेझेंट असते. ओके. आणि या न्यूक्लियसपासूनच अराईज झालेला, ओरिजिनेट झालेला हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पोर्शन आहे. यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरा आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर या दोघांजवळ अशा काही स्पेसिफिक व्हेसिकल्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल हे ट्युब्युल्स आहेत, ब्रांच्ड असणारे. तर यांच्याजवळ ही काही व्हेसिकल्स असतात. या व्हेसिकल्स बघा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जवळ असणारे व्हेसिकल्स या काय करतात, प्रोटीन कॅरी करतात. तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जवळ असणाऱ्या या व्हेसिकल्स या लिपिड कॅरी करतात. आणि हा व्हेसिकल या पद्धतीने इकडे या गोल्जी बॉडीजकडे पाठवल्या जातात. व्हेसिकल्स ह्या काय होतात, व्हेसिकल्सची जर्नी, व्हेसिकल्स ट्रॅव्हल करत या गोल्जी बॉडीजकडे जातात आणि गोल्जी बॉडीज जवळ आल्याच्या नंतर या व्हेसिकल्स या मार्गाने इथे येतात आणि ह्या व्हेसिकल्स काय होतात, त्यांच्यामध्ये असणारा जो सबस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल लिपिड असेल किंवा प्रोटीन असेल, हा प्रोटीन हे सबस्टन्स इथे या गोल्जी बॉडीजमध्ये रिलीज करतात या व्हेसिकल्स. ठीक आहे. आणि एकदा का हा रॉ मटेरियल म्हणजे प्रोटीन किंवा लिपिड इथे रिलीज झाला, यामध्ये रिलीज झाला की मग इथे यांच्यावरती यांच्यामध्ये मॉडिफिकेशन व्हायला स्टार्ट होतं किंवा याच्यावरती प्रोसेस होते. ठीक आहे. तर ही प्रोसेस होते आणि हा प्रोसेस झालेला जो भाग आहे हा असा ट्रॅव्हल करत
इथे येतो आणि इथे आल्याच्या नंतर प्रोसेस होत, मॉडिफिकेशन होत, इथे आल्याच्या नंतर या रॉ मटेरियलचं फायनल प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन होतं. रॉ मटेरियलचं फायनल प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन होतं आणि हा पार्ट हा इथे जमा होतो. हा फायनल प्रॉडक्ट इथे जमा होतो. म्हणजे एक तुम्हाला लक्षात येईल इथे की हा जो कॉन्केव्ह रिजन आहे गॉल्जी बॉडीजचा, यास ट्रान्सफेस किंवा मॅच्युरेशन फेज का म्हणतात हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे काय होतं, या रॉ मटेरियलचं ट्रान्सफॉर्मेशन, या रॉ मटेरियलचे म्हणजे प्रोटीनचे किंवा लिपिडचे ट्रान्सफॉर्मेशन होते किंवा त्याचे मॅच्युरेशन होते या ठिकाणी, या रिजनमध्ये. म्हणून हा जो कॉन्केव्ह रिजन आहे यास काय म्हटलं जातं, ट्रान्सफेस किंवा मॅच्युरेशन फेज म्हणतात. तर हा जो रिजन आहे गॉल्जी बॉडीचा कॉन्व्हेक्स, हा जो बहिर्वक्र म्हणजे इनवर्डली कर्व्ड असणारा, न्यूक्लियसकडे असणारा, या रिजनमध्ये काय होतात, या व्हेसिकल्स, इथे हा सबस्टन्स काय करतात, या व्हेसिकल्स रिलीज करतात. म्हणून यास सिस फेज किंवा फॉर्मेटिव्ह फेज म्हणजे बनणारा, इथे काय होते, इथे हा घटक बनायला सुरुवात होते. म्हणून या रिजनला काय म्हटलं जातं, सिस फेज किंवा फॉर्मेटिव्ह फेज. क्लिअर आहे. म्हणजे हे खूप सोपं आहे, क्लिअर आहे. तुम्हाला या दोघांची नावं अशी का दिली आहेत त्याचा सुद्धा एक अंदाज येईल. रॉ मटेरियलचे कन्व्हर्शन हे फायनल प्रॉडक्टमध्ये झाल्याच्या नंतर ते इथे आल्यानंतर होतं काय, तर हा जो पोर्शन आहे किंवा ही जी गॉल्जियन व्हॅक्यूल, हा जो फुगीर भाग आहे या सिस्टर्नेचा, हा लार्ज होतो, हा एनलार्ज होतो, हा फुगतो आणि हा नंतर इथून हा भाग पूर्णपणे काय होतो, पूर्णपणे रिलीज होतो, मुक्त होतो. म्हणजेच हा भाग पिंच्ड ऑफ होतो आणि या पिंच्ड ऑफ झालेल्या भागापासून ह्या अशा व्हॅक्युल्स बनलेल्या असतात आणि या व्हॅक्युल्समध्ये कदाचित हायड्रोलायटिक एन्झाईम्स असते आणि हे हायड्रोलायटिक एन्झाईम्स असणाऱ्या या व्हॅक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होतात किंवा यांच्यापासून काय फॉर्म होतं, तर यांच्यापासून लायसोसोम हे स्ट्रक्चर फॉर्म होतं. म्हणजे यापूर्वी आपण अभ्यास केला आहे की गॉल्जी बॉडीजपासून लायसोसोम्स, प्रायमरी लायसोसोम्स फॉर्म होतात आणि त्यापासून सेकंडरी लायसोसोम्स फॉर्म होतात. ओके, तर या पद्धतीने हा जो रॉ मटेरियल आहे इथे कन्वर्ट होऊन त्याचं फायनल प्रॉडक्ट, आणि फायनल प्रॉडक्ट हा या गॉल्जियन व्हॅक्यूलमध्ये आल्यानंतर इथे हा भाग फुगीर बनतो, एनलार्ज होतो आणि हा पिंच्ड ऑफ होतो. म्हणजे हा पूर्ण भाग सेपरेट होतो, याची गॉल्जियन आणि हे एक लार्जर व्हॅक्यूल फॉर्म होते ज्यामध्ये कदाचित हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट असते आणि यास प्रायमरी लायसोसोम म्हणतात. तुम्हा सर्वांना एक गोष्ट लक्षात आली का की गॉल्जी बॉडीचे जे अल्ट्रा स्ट्रक्चर आहे ते 3 एलिमेंट्सने बनलेले आहे. त्यानंतर गॉल्जी बॉडी एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक शो करतं, ते म्हणजे पोलॅरिटी. कारण त्यातला एक रिजन जो आहे हा इनवर्डली कर्व्ड आहे, म्हणजेच हा कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे आणि हा भाग कॉन्केव्ह आहे. हा भाग या सिस फेज किंवा फॉर्मेटिव्ह फेज म्हणतात आणि यास ट्रान्सफेस किंवा मॅच्युरेशन फेज म्हणतात. सेकंड एलिमेंट जो आहे तो लार्जर स्फेरिकल व्हॅक्यूल. देन थर्ड एलिमेंट जो आहे हा स्मॉलर स्फेरिकल स्ट्रक्चर जो आहे हा व्हेसिकल. असे 3 एलिमेंट्सने हा गॉल्जी बॉडी फॉर्म झाला आहे. वी हॅव स्टडीड नंबर ऑफ सिस्टर्ने विच आर प्रेझेंट इन व्हेरियस काइंड ऑफ सेल्स. तर काही सेल्स ह्या युनिसिस्टर्नल असतात, काहींमध्ये ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असणारे जे नंबर असतात सिस्टर्नेंचे ते 6 to 12 असतात आणि प्लांटमध्ये 10 to 20 असतात. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व समजत आहे, तुम्हाला हे सगळे इंटरेस्टिंग वाटत आहे. जर तुम्हाला सगळ्यांना हे इंटरेस्टिंग वाटत असेल, समजत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.